हॅलो, मी स्वीटी पाटील आणि आज आहे रामनवमी, म्हणून मी पप्पांना दीदीच्या बरोबर आलो होतो राम मंदिरात देवाचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही लाईनला लागलो आणि जरा वेळानं आतमध्ये जाऊन दीदीने सीता मातेची वेणी घातली आणि मी पण देवाचरणी चाफ्याची फुलं अर्पण करून पाया पडलो. यो आमचे खारबाव गावांचं राम मंदिर जाम वर्षापूर्वी बांधलेलं आहे. एके टाइमला आमच्या गावान जाम मोठी महामारी आली होती, तर तेच टाइमाला यो मंदिर बांधला होता. ये असेन की तवा तरी लोक जरा कमी होतील मराठी, आणि खराच जो चमत्कार झाला. आता दर्शन घेऊन मी आलोय बाबाजवळ प्रसाद घेवायला, आणि आजच्या दिवशी प्रसाद असते सुंठ, धना पावडर आणि साखर. आणि इकडे बाहेर चालू होता कीर्तन, ज्यामध्ये बरीचशी गावांची लोक बसली होती कीर्तन ऐकत. आणि इकडे मंदिराच्या बाहेरच बाय बसली होती इकडे फणस विकायला. बायने आम्हाला जरासं फणस दिलं ना, पुरे गेलो होतं. हे सांगून आईने दिले रुईला पैसे. आमच्या आईने बरीचशी मिठाई आणलेली आज विकायला इकडे. मग ही मिठाई बघून आम्ही रिक्षान जाऊन ना खात घेतलं हे फणस. आणि इकडे मार्केट आणायला होतं, बघता इकडे बरीचशी पालणी आलेली ना, सगळी बारीक पोरं जमलेली इकडे पालण्यान बेसायला. आणि जरा पुढे आल्यावर मला हायस्कूल सरचं आमचं मुकादम सर भेटलं, जे त्यांच्या पोरीना घेऊन आलो होतं पालण्यान बसवायला. आणि इकडे पालणी तर बरी जायली होती, जी सगळी बारीक पोरांचीच होती. मी पण जेव्हा शाळेत जावायचो तेव्हा शाळा सुटल्यावर येवाचो इकडे डायरेक्ट धावतच पालण्यान बेसासाठी, कारण इकडे पालणी तर 5 दिवस आधीच जेवायची. मग 5 दिवस आधीपासूनच पालण्यांची मजा करत. आणि इकडे बारीक पोरावी खावायची दुकानं पण मांडलेली, तीच बघायला आलो. तर बघते तर इकडे माझी फॅन फॉलोअर्स भेटली, जिचं नाव होतं क्रिशा. आणि तिला भेटून तर मला मस्तच वाटलं. रुईला भेटलेले पैशांच्या तिने घेतला मोजितो, आणि मी इकडे घेतला लिंबू सरबत. आणि इकडे गोलावाला काका सुद्धा आलेला, पण त्या समजला लेट म्हणून जेवायचा राहिला. आणि नाक्याला घेवायचा होता गॅस, पण इकडे गॅसची जाम टंचाई चालू आहे. पहिले या खाप भरलेला असत, पण हल्ली 2 ते 3च गॅस. मग गॅसला नंबर लावून आम्ही निघलो घरा. आणि मी यो चमकीवाला कपडा घातले म्हणून म्हणजे तोंडाला की चमकी लागली ना, तोंड चमकते. चाललो मग आता घरा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.